तर काय सगळ्यात मधमाशा आलेला आहे रोडवर. येताना त्या रोडवर होत्या. मामाला चावली, आता गाडी थांबवलेली आणि काय मला पण दिसलं नाही मामालाच कुठली चावली काय माहीत. मला काय अंगावर यायला नाही. मामा गाडी चालवालता. वाळू फुटलेला आहे रस्त्याला. ते रस्त्याला पूर्ण बसवले. ठप 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 लागले. तरी थोडं वेळेला चावलं नाही बरं. काय झालं आम्ही गडावरती. मला दाखवतो लवकर पोचलो आम्ही लगेच 10 मिनिटात. एवढं जर VIP दर्शन पाहिजे असलं तर मग पैसे देऊन करायला पाहिजे. रेग्युलर दर्शन पाहिजे असलं तर मग उडी लाईन उभारा पाहिजे. लाईनीत तर 1-1.5 तास तरी लागेल. 1.5-2 तास. काय जे बघा इथं पैसे लावलेले असते असे. आता पैसे पण काढायला लागले. आता काय बोलायचं माणसाने. ते पण ढापायचं. हे बघा ते बघा ते बघा ते बघा अवघड. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण चाललोय कॉलेजला लय दिवसानंतर आणि जाऊया आता कॉलेजला. सकाळी सकाळी झाल्या. लय दिवसानं आता लवकर उठलो. लवकर उठत नव्हतो मी सकाळी. 8:30 वाजता पोहोचायचं आहे. काय पण करून 8ला पोहोचायचं होतं. तरी जा आपण 8-8:30 वाजता. आणि कमिटी येणार आहे. कमिटी म्हणजे मलाच काय समजेना काय करणार आहेत ती. आम्हाला पण बोलवली. कंपल्सरी यायलाच लागते मला लागल्यात. तर आता जाऊन बघूया काय काय म्हणजे काय शिकवतात काय नाही काय नसतं. तर काय आता फायनली आम्ही पोहोचलोय कॉलेजमध्ये. हे पण अचानक दिसलं. ह्याचा पण पहिलाच दिवस आहे कॉलेजमध्ये. लय दिवसानंतर लेक्चरला बसायचा. लेक्चरला बसत. कॉलेजला यायचा खरं लेक्चरला बसत नव्हतं. खरं मी दोन्ही पण ह्याला करत नव्हतो. म्हणजे कॉलेजला पण येत नव्हतं, लेक्चरला पण बसत नव्हतं. जाऊया आता. कमिटी येणार आहे. कमिटीसाठी आता नको येऊ. आता नको काय आता नको येऊ म्हणजे मी त्याला कॉल केला ना. कुठं टोंप आता नको येऊ. चालेल कुठं आहे आमच्या वर्गात बसतो. कमिटी आल्या का नाही. कमिटी आल्या का नाही आली. तर काय झालं लेक्चर संपले आणि सोन्या आता दिवसाने भेटला. मला क्रिजचं गाणं सुरू होतं. खाली जाऊन क्रिजचं गाणं बोलते. काय डेकोरेशन बघा कसले केले. कार्पेटे बिरपेटे घालून फुलं बिलं टाकून असं. तर काय आता सगळे कमाने विमान केल्या. लय दिवसानं आल्यामुळे त्यांनी आता काम लय दिवस सुरू होतं. 1-2-3 महिने सुरू होतं काम. हे बघा लपा लागला बघा झुंजीड. आता आले आम्ही गेटच्या बाहेर. लय म्हणजे लय खर्च. कार्पेट बिरपेट टाका लागलाय. रोड आता इकडनं हे बघा की रोड बिड कसा बनवला. आता इकडनं डायरेक्ट हंडेवाडीला रोड जाणार आहे इकडनं. असा आरसनाला तरी म्हणला मला. काय आता करतायत काय माहीत. आता एंट्री तरी लय अशी डेंजरमध्ये गेला. आणि आता हे कमिटी आल्या मागाशी आल्या कमिटी. तर काय आता आले मी घरी. तुम्हाला आता गेट त्यांनी दाखवलं आणि डायरेक्ट मी आता तिकडनं गेट बसूनच घरी आलो. आणि आता कॉलेजवरनं आलो आणि आता आवरले. आणि मामा आणि मी आता चाललोय जेजुरीला. कारण लय दिवस झालं जायला नाही मी कुठं. जून महिन्यात गेलेलो वाटतं. आणि मामा काय जायला नाही. त्यामुळे कधी मामा आणि मी चाललोय. आणि लेक्चर होता उद्यापासून अटेंड करायचं कॉलेज. तर आता आपण जावं. इथनं 34 किलोमीटर बरोबर आहे जेजुरी. तर आता तुम्हाला तिथं गेल्यानंतर भेटतो. आणि आता बघा किती वेळ लागते. मॅपवरती तर 1-1.25 तास तरी दाखवा लागले. आता बघा किती वेळ लागते. तर तुम्हाला आता तिथं गेल्यानंतर भेटतो. तर काय सगळ्यात मधमाशा आलेला आहे रोडवर. येताना त्या रोडवर होत्या. मामाला चावली, आता गाडी थांबवलेली आणि काय मला पण दिसलं नाही मामालाच कुठली चावली काय माहीत. मला काय अंगावर यायला नाही. मामा गाडी चालवालता. वाळू फुटलेला आहे रस्त्याला. ते रस्त्याला पूर्ण बसवले. ठप 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 लागले. तरी थोडं वेळेला चावलं नाही बरं. आणि काही पूर्ण रिकामाच रोड आहे. सगळा रिकामा रोड आहे. तर काय आता पोचलो आम्ही गडावरती आणि आता चढायला सुरुवात केली. ही पिशवी घेतल्या म्हणजे आता भंडारा आहे. भंडारा बघा तुम्हाला दाखवतो. किती आहे पावशेर ना. पावशेर भंडारा 100 रुपये सांगितले. तर काय आता जेजुरीला का नाही म्हणजे डोंगराला 2 साईडनं दरवाजा आहेत. आता हे एक दरवाजा आणि आम्ही हे चाललोय दरवाजा तो
कमी पायऱ्यांचा आहे. आणि दुसरा दरवाजा आम्ही पहिल्यांदा आलेलो की नाही, पहिल्यांदा म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी, तो जरा जास्त पायऱ्यांचा आहे. आता आले आम्ही अर्ध्या वाटेत. इकडनं आता काय मंदिर दिसून झालं, तर तुम्हाला वरती गेल्यावर दिसते, तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर. गाईज इकडं कमान आहे, तुम्हाला दाखवू शकत नाही कारण हे वरती सगळं लावले. हे बघा, आता आम्ही आता आलोय कमानीच्या पायऱ्या, तर नुसतं स्ट्रेट आहे सगळं, सरळ जायचं सगळं पायऱ्या, त्यामुळे सगळं दम लागते. ते पायऱ्या सगळ्या सरळ आहेत. काय झालं आम्ही गडावरती, मला दाखवतो, लवकर पोचलो आम्ही लगेच 10 मिनिटात. हे बघा, काय आता हे मंदिर आहे, एवढी गर्दी आहे. आणि आता त्या साईडला आता लाईन सुरू होत्या, त्या बाजूला इकडनं लाईन सुरू झाली की नाही, इथनं फिरून इकडं साईडला येत्या. ही लाईन आम्ही इथं थांबली, लाईन का हलेनाच झाल्या लवकर. हे बघा लाईन बघा काहीच थोडं. पण आता त्या लाईन इकडनं आता भरते बघा, आता कुठं सुरू होतं लाईन, काहीच लाईन बघा थोडं. आता काय आम्ही लाईनमध्ये आता चालले. हे इकडे लाईन आहे आणि आता बरोबर का नाही 2:15 वाजले, 2:15 वाजले आता बरोबर. आता बघा किती वेळ लागतो पोचायला, दर्शन घ्यायला किती वेळ लागते. मला काय वाटत नाही लवकर होईल, 2 तास तरी लागणार दर्शन घ्यायला, कारण लय गर्दी आहे. तर काय आता लाईनीत उभं राहून बरोबर आम्हाला 1 तास 10 मिनटं झाले आहेत, अजून पण आम्ही पोचायला नाही. आता मंदिराच्या फ्रंट साईडला आले, दाखवतो. हे बघा, आता ही मंदिराची फ्रंट साईड आहे, इकडनं लेफ्ट साईडला वळल्यावर मग दर्शन करायचं. काय जे बघा इथं पैसे लावलेले असते असे, आता पैसे पण काढायला लागले. आता काय बोलायचं माणसाचं ते. हे बघा, हे बघा काय बोंबाबोंबच आहे. हे बघा ते पण ढापायचं. हे बघा, ते बघा, ते बघा, ते बघा, अवघड. तर काय आता आम्ही चालले आता मंदिरात. तर काय आता आले आम्ही आत. हा, आणि इथनं बरोबर मूर्ती दिसत्या खंडोबांची, मला दाखवतो. मोबाईल अलाउड नाही. तर काही इथनं बरोबर मूर्ती दिसते. पुढे काय आता व्हिडिओ काढत नाही, इथनंच काढायला पाहिजे, कारण पुढे गेल्यावर दिसणार. इथे थांबले ते, इथे थांबले ते. फोटो काढण्यास सक्त पण आहे, कॅमेरा जप्त करला जायला इकडनं. तर काय आता फायनली आम्ही पडलोय मंदिराच्या बाहेर. इकडं मंदिर आहे, ज्या समोर हा व्ह्यू आहे. म्हणजे आता वरती झाली आम्ही जास्त करून, सगळे बिल्डिंग दिसतात इथनं. आणि आम्ही तिथनं मंदिराचं असं म्हणजे बाहेर पडलो, आणि तिथं खंडोबा म्हणजे घोड्यावर खंडोबाची बसलेली होती मूर्ती तिथं. आणि बाहेर पडलो आणि डाव्या बाजूला आम्ही असं बोललो त्या दर्शनासाठी की दर्शन घ्यायला या म्हणून. आणि मामा तिथं गेला आणि मामाच्या मागं मी पण होतो. मामाला हुडका लागले, मामा तिथं दर्शन घ्यायसाठी गेलेला. मग मला पण दर्शन घ्यायला लावलं की त्यांनी, त्या माणसानेच लावलं की दर्शन घ्या म्हणून हात तीन ठेवून. दर्शन त्यांनी घेतलं मी. आणि मग त्यांनी असं म्हणाल त्यांनी लावलं की खंडोबा म्हणा म्हणजे सुख शांती असं येऊ दे असं म्हणता. मग म्हणलं मला काय माहीत नाही. मग मामा पण तिथे गेलेलं ना, मामाच्या मागं मी पण गेलं. मग तिथं झाला काय सगळेजण झालं. मग झाल्यानंतर मला लागल्या 500 रुपये द्या, 500 रुपये दक्षिणा ठेवा म्हणजे डायरेक्ट म्हणलं ना काय 500 रुपये दक्षिणा ठेवा. मी तर पाया पडायला गेलेलं, मामा पण पाया पडायला गेलता. मी मामाच्या मागं 500 रुपये दक्षिणा ठेवा म्हणले. मग नंतर 200 ठेवा म्हणले. आणि काय म्हणतात सुख शांती प्राप्त होईल तुमच्या घराण्याला असं म्हणतात.
मग नंतर 100 रुपये दिली सोडा आम्ही. अरे खरं लय लुटालुटीची कामं तिकडे. म्हणजे 500 रुपये दक्षिणा डायरेक्ट असं 500 रुपयेच मागतात दक्षिणा. काय पुढे मागं बघतच नाही. एवढं असं आपण व्ही दर्शन केला 200 रुपयाला VIP दर्शन होतं आणि आम्ही एवढं दोन तास थांबलो बाहेर. 2 तास आम्ही बाहेर थांबलो आणि शेवटीच मागायला लागल्यात दक्षिणा. 100 रुपये द्या, 200 रुपये द्या, 500 रुपये द्या. शेवटी द्यायला लागलेच आम्हाला पैसे. त्यापेक्षा VIP दर्शन आमचं झालं असतं. तर काय आता चालले आम्ही इकडं. आता भंडारा आहे थोडासा राहिला आहे इकडं. आता उधळायचा मग जायचं घरी. तर काय आता चालले. आता जरा गर्दी कमी दिसायला लागली. आम्ही आलेलो त्यावेळी जरा गर्दी जास्त होती. आणि पायऱ्या तर डायरेक्ट अशा उभ्याच आहेत, स्ट्रेटच आहेत पायऱ्या. हे बघा काय व्ह्यू बघा. इकडे एक बारकं तलाव आहे वाटतं. तर काय आता आलो आम्ही फायनली डोंगराच्या पायथ्याशी. आणि आता वाजल्यात हे बघा. तर आता वाजल्यात 4 आणि बघा आम्ही बरोबर घरातनं 1 वाजता बाहेर पडलेलो. तरी लवकर झालं दर्शन ते. आणि आता जाऊया घरी. बघूया आता किती वेळ लागते. आता घरी जायला काही वेळ लागत नाही, फक्त दर्शनासाठीच आम्हाला वेळ लागला. आणि ह्या पायऱ्या इकडच्या दरवाजाच्या ज्या पायऱ्या आहेत की नाही ते जराशे कमी आहेत. आणि त्या ज्या दरवाजाच्या पायऱ्या आहेत ते जराशे जास्त आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्तच आहेत म्हणायच्या त्या. आणि काय लगेच आलं. उतरताना आम्हाला काहीच वाटलं नाही. उतरताना काहीच वाटलं नाही, जाताना जरासं वाटलं कारण उभ्या जरा पायऱ्या आहेत. तर काय आता बरोबर 15% चार्जिंग उरले आणि आता आम्ही पोचले बरोबर घरात. तर काय आता जाऊया घरी. आणि केसात सगळा भंडारा गेला, धुवायला पाहिजे केस. तर जाऊया आपण. आणि आता किती वाजले माहिती आहे? बरोबर 5 वाजले आहेत. आणि आम्ही 1 तासात बरोबर पोचले. 4 वाजता आम्ही बाहेर पडलेलो आणि घरातनं 1 वाजता बाहेर पडलेलो. आणि 4 तास आमचं झालं बरोबर. 4 तासात आम्ही बरोबर जाऊन ते आलो. तर काय आता आवरले आणि मामा चाला मामाकडे, दुसऱ्या मामाकडे, तिथनं जाणार तिसऱ्या मामाकडे. तर आता सोडा यायला आणि जाणार आता बसनं मामा. तर जाऊया काय आता. आई आल्या. आई आता फिरणार जरा. आईला काही नाही थंडी वाजाली म्हणून काही नेले दिवस काही इथंच नव्हती खाली. आज आल्या खाली आई. तर काय जा आई तोपर्यंत फिरत्या, मामा सोडून ये. तर काय आता मामा गेलाय आणि आजसाठी बघते एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.